संपूर्ण रामायणच तुम्ही पहा. मी रामायणातलं एक म्हणत नाही, संपूर्ण रामायण हे सगळंच्या सगळं रामायण परनिष्ठ अशा करुण भावाचंच करुण रसाचंच उदाहरण मानावं लागतं. संपूर्ण रामायण. आता रामायण सांगत बसू काय? सांगत बसत नाही. रामायणाचा प्रारंभच मुळात करुण रसात आहे. वाल्मिकी रामायणाबद्दल बोलतो. वाल्मिकी रामायणाचा प्रारंभच करुण रसामध्ये आहे. ते वाल्मिकीच्या मुखातून जो श्लोक पहिल्यांदा बाहेर पडला ते बाकीचं आधीचं सोडून द्या. वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या सर्गाच्या काहीतरी पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये हा प्रसंग आपल्याला पाहता येतो. आपण बघा, मला आता नेमका स्थान त्याचं लक्षात नाही, पण ते वाल्मिकी ऋषी त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य भरद्वाज हे अरण्यामध्ये फिरत असताना त्या वाल्मिकी ऋषींनी तिथं एक क्रौंच पक्षाचं जोडपं एकमेकांमध्ये गुंतून गेलेलं, काममोहित झालेलं असं बघितलं. वाल्मिकींना तर वाल्मिकी रामायणामध्ये निसर्गाचं जेवढं वर्णन आहे तेवढं अन्यत्र फार क्वचित असेल. महाकाव्य म्हणून जे काव्य निर्माण करावं लागतं त्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन असलंच पाहिजे असा महाकाव्याचा दंडक आहे. ज्या वाङ्मय खूप मोठा असेल, काव्य खूप मोठं निर्माण केलेलं असेल, पण त्याच्यामध्ये निसर्ग वर्णन नसेल तर त्याला महाकाव्य म्हणत नाही. खूप खूप वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये, निसर्गाचं खूप वर्णन. वाल्मिकींना स्वतःलाच निसर्गाची ओढ होती, त्यामुळे ते असे बघत जात असताना, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असताना ते क्रौंच पक्षाचं जोडपं त्यांनी तिथे बघितलं. बघितल्यानंतर त्या जोडपं एकमेकांबरोबर अत्यंत मधुर भाषेमध्ये बोलत होतं. अत्यंत गोड भाषेमध्ये त्या दोघांचा संवाद चालू होता. आणि त्या दोघांचा तो संवाद अतिशय तन्मयतेनं आणि अतिशय भावुक होऊन ऐकणारे वाल्मिकी त्या जोडप्याकडे बघत असताना एका कुणातरी पारध्याचा बाण आला आणि त्या दोघातल्या त्या नराला, तो जो नर होता क्रौंच पक्षी आणि पक्षी याच्यामधल्या त्या नराला, नवऱ्याला त्याच्यातला तो बाण लागला आणि तो पक्षी तडफड 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 करून वरून खाली पडला. रक्ताचं थारोळं जमलं आणि तडफड तडफड करतच त्या पक्षाने प्राण सोडून दिला. हे वाल्मिकीने पाहिलं आणि वाल्मिकीने ते पाहिल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणामध्ये असं दाटून आलं, इतका राग आला, त्यांनी त्या निषादाला शापच देऊन टाकला. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समाहा. त्यांच्या मुखातून एक अनुष्टुप छंदातला श्लोक बाहेर पडला. यत् क्रौंच मिथुना देव अवधी काम मोहितम. वाल्मिकी ऋषींच्या मुखातून हा पहिला श्लोक बाहेर पडला. अनुष्टुप छंदातला हा पहिला श्लोक मानला जातो बरं का, काव्यातला. पहिला श्लोक बाहेर पडला. पडल्याबरोबर तिथं भरद्वाज होते, त्यांनाही ते आश्चर्य वाटलं, अलौकिक वाटलं. त्यांनी तो पुन्हा पुन्हा मनामध्ये घोळला, तो श्लोक पाठ करून घेतला. असं पुढचं सगळं चिंतन आहे. त्याच्यामध्ये या श्लोकामध्ये वाल्मिकी ऋषींनी काय म्हटलं? मा निषाद प्रतिष्ठाम. बाबा निषादा, तुला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. पारधी जो आहे त्या पारध्याला शापवाणी उच्चारली. सगळ्या रामायणाचा प्रारंभ शापवाणीतून आहे, ऐका. आणि शापवाणी हा करुण रसाच्या निर्मितीचा शास्त्रकारांनी विभाव मानलाय. असं आहे, साहित्याच्या अंगाने जायचं झालं तर विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती ही असं सूत्र आहे ना. तर या सूत्राच्या आधारानं करुण भावाचा स्थायी भाव काय आहे? करुण भावाचा स्थायी भाव आहे शोक. करुण भावाचा विभाव काय आहे? कुणाची तरी शापवाणी, जीवनामध्ये प्राप्त झालेल्या दुःखाची यथार्थ जाणीव, हे त्याचे विभाव आहेत. त्याचा अनुभव काय आहे? अनुभव म्हणजे अश्रुपात होणं, अनुभव म्हणजे विलाप करणं, अनुभवामध्ये रडणं, हे सगळं येतं. अनुभवामध्ये हे सगळं येतं. आणि त्याचा संचारी भाव काय आहे? चिंता निर्माण होणं, भय निर्माण होणं, हा त्याचा व्यभिचारी किंवा संचारी भाव आहे. आता शापवाणी उच्चारली गेली, करुण रसाच्या उत्पत्ती करता आवश्यक असणाऱ्या विभावाची उत्पत्ती झाली. तो पक्षी तडफडत पडताना वाल्मिकी ऋषींनी बघितला, त्यांच्या अंतःकरणाला शोक वाटला. हा शोक त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या सगळ्यात पहिल्यांदा त्या करुण रसाच्या उत्पत्तीचा स्थायी भाव आहे. तो शोक निर्माण झाल्याबरोबर त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली, म्हणजे पहिल्यांदा रौद्र रस निर्माण झाला. त्यांच्या मुखातून शाप म्हणजे ते चिडले. मा निषाद प्रतिष्ठाम. बाबा निषादा, तुला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, मी तुला शाप देतो. याच्या पुढे तुझ्या जीवनामध्ये कधीही शांती निर्माण होणार नाही. का निर्माण होणार नाही? त्याचं कारण सांगितलं. रागावले, चिडले, शापवाणी उच्चारली, रौद्ररस झाला. आता याच्यातून पुन्हा करुण रस निर्माण झाला. आणि मग त्याने सांगितलं, यत् क्रौंच मिथुना देव देकम, यत् क्रौंच मिथुना देकम अवधी
काममोहितम. अरे या क्रौंच जे मिथुन आहे, जे जोडपं आहे, ते दोघं काममोहित झालेले असताना त्याच्यापैकी एकाला तू मारलंस ना, फार वाईट झालं, फार वाईट झालं. करुण रस निर्माण झाला. पहिल्यांदा रौद्र रस निर्माण झाला, रौद्रातून करुण निर्माण झाला आणि तो करुण निर्माण होण्याकरता पहिल्यांदा शोक निर्माण झाला. शोकातून राग आला, रागातून करुण रस निर्माण झाला. पण तो निर्माण कशामुळे झाला? तो निर्माण झाला त्या क्रौंच पक्षाच्या विरहामुळे. वास्तविक क्रौंच पक्षाचं आणि वाल्मिकी ऋषींचं काही नातं नाही आहे, पण तरीही क्रौंच पक्षी ते जोडपं हा निसर्गाचा एक भाग असल्यामुळे आणि निसर्ग वाल्मिकी ऋषींना प्रिय असल्यामुळे प्रिय अशा त्या जोडप्यापैकी एकाचा वियोग झाला आणि त्या वियोगामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली. कुणाची करुणा? जी त्या पतीच्या वियोगामध्ये मागे आक्रोश करत होती. त्या क्रौंच मिथुनामधल्या त्या पक्ष्यांच्या जोडप्यामधली जी स्त्री मागे आक्रोश करत होती, तिच्याबद्दल यांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली. आता ही करुणा कुणासाठी निर्माण झाली? पक्षिणीसाठी जर निर्माण झाली असेल तर या करुण भावाला परनिष्ठ करुण भाव असं म्हणतात.